महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। भडगाव गोंडगाव विद्यालयात श्यामची आई एकपात्री नाट्यप्रयोग सादर। अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला हेलस तालुका मंठा जिल्हा जालना स्वर्गीय दत्तात्रय हेलसकर विचार मंच प्रस्तुत श्यामची आई एकपात्री नाट्यप्रयोग गोंडगाव येथील माध्यमिक विद्यालयात अभिनेते महेंद्र वाकोडकर यांनी उत्कृष्टरित्या सादर केले। ते म्हणाले की आईने दिलेली शिकवण हीच मुलांसाठी सर्वोत्तम शिकवण असते। आईचे हृदय जरी हळवे असले तरी तिला काही वेळेस आपल्या मुलाच्या भविष्यासाठी कठोरही व्हावे लागते। साने गुरुजी हे मातृहृदयी होते असे मांडत त्यांनी श्यामच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला। श्यामप्रमाणे मुलांनीही आईच्या आज्ञेचे पालन करावे असा संदेश दिला। श्यामच्या बालपणीच्या आठवणी विनोदी शैलीत वेळोवेळी मांडत असताना विद्यार्थ्यांमध्ये एकच हास्य पिकल्याचे दिसून आले। हा कार्यक्रम दिनांक 21 रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसाहेब बीजी ननावरे हे होते, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक SD चौधरी यांनी केले। तसेच यावेळी महेंद्र वाकोडकर यांचा सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसाहेब बीजी नन्नावरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला। या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक बीजी नन्नावरे तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया, प्रमोद वैष्णव, चाळीसगाव। म्हातारीचा शब्द चालू नका म्हणत होता। पिसाईचा घोडा हळूहळू पुढे येत होता। मध्यरात्री वडील या ओढ्याजवळ आले। ओढ्यात उतरून आले। एवढ्यात काय झालं? त्या ओढ्याच्या बाजूला अशी दाट झाडी होती। त्या झुडपामध्ये कोणीतरी लपून बसलेली 4 ते 5 मारेकरी बाहेर आले। मारेकऱ्याने माझ्या वडिलांना घेरलं। त्यांचे चेहरे काळे लावल्यामुळे ओळखू येत नव्हते। त्यांच्या हातातल्या शस्त्रांची धार मात्र चमकत होती। ते वडिलांना मारायसाठी शस्त्र घेऊन वडिलांभोवती फिरत होते। कोण तुम्ही? मला कशी फोन मारताय? काय केलंय तुमचं? मला मारा। माझ्याजवळ हे 100 रुपये घ्या। ही अंगठी ती घ्या, पण मला सोडा। एक मारेकरी वडिलांच्या मागून गेला। श्यामच्या वडिलांच्या जास्त वेळ न घेता कार्यक्रमाचं या ठिकाणी आपल्याला लवकरच सुरुवात करायची। आपल्या विद्यालयामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आपल्या विद्यालयामध्ये वर्षभरात आपल्या विविध असे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात। तर या कार्यक्रमातून आपल्याला बरीचशी अशी माहिती त्या ठिकाणी मिळत असते आणि त्याच्यातून आपण सुद्धा एक शांतपणे जर आपण बसून त्या ठिकाणी चांगला असं घेण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी निश्चितच आपल्यात काहीतरी बदल त्या ठिकाणी होत असतो। म्हणून दुसऱ्या आदमी लपून बसायचं ठरवलं। लपायची जागा मी शोधायला लागलो। खायच्या खोलीमध्ये इथे नको, इथे मित्र अंडा पकडतील, त्या खोलीत इथे नको, मित्र पकडणार नाही अशी घरामध्ये जागा कुठे? मायावर जायला सुरू होती। सरसर शिरी सोडली मी मायावर आलो। मायावर एक कंदी होती। त्या कंदीच्या माग मांजरासारखा बारीक लपून बसलो। मित्र दारात आले आणि म्हणाले, श्याम, श्यामच्या आई दारुगडा, ओ श्याम, श्याम, हे श्याम। आई बाहेर आली वस्तू। श्याम आता स्वतः इथं कुठे गेला देव जाणे। त्यामुळे मुलांनो, वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।